नमस्कार. डायबिटीजवर चर्चा या टॉक शोमध्ये मी श्यामल देशमुख आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या या टॉक शोमध्ये आपण एका अशा आजाराविषयी बोलणार आहोत ज्या आजाराची उपस्थिती भारतातील बहुतांश कुटुंबांमध्ये आढळून येते. या आजाराचं नाव आहे मधुमेह. आणि म्हणूनच मधुमेह आणि त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी जाणून घेण्याकरता हा अनोखा उपक्रम ज्याचं नाव आहे डायबिटीज पर चर्चा हा सुरू करण्यात आलेला आहे, जिथे आपण देशातील नामांकित कार्डिओलॉजिस्ट, एंडोक्राइनॉलॉजिस्ट आणि डायबिटोलॉजिस्ट यांना आमंत्रित करतो, जे आपल्याला मधुमेहाची लक्षणं, त्याचे उपचार आणि त्याचे होणारे घातक परिणाम याविषयी संपूर्ण माहिती देतात. चला तर मग या मालिकेला पुढे नेत आज नागपूर स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित करूयात कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विराग माहूरकर. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं आजच्या या कार्यक्रमात. त्यासोबत आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत उपस्थित आहेत डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर संकेत पेंडसे. त्यांचं सुद्धा खूप खूप मनापासून मी स्वागत करते आहे. आपल्यासोबत उपस्थित आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर इर्शाद पठाण. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे सर. आणि त्याचसोबत आपल्यासोबत आजच्या या टॉक शोमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर केतकी अंबुळकर, ज्या एंडोक्राइनॉलॉजिस्ट आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप मनापासून स्वागत करूयात. स्वागत आहे आपलं. माझा सगळ्यात पहिला प्रश्न कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विराग माहूरकर यांच्याकरता. डॉक्टर, आपण अनेकदा ऐकतो, बरेच जणांचं म्हणणं असतं की माझ्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी आहे किंवा माझ्या आई वडिलांना मधुमेहाचा त्रास आहे, पण मला असा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. असा विचार करणं कितपत योग्य आहे? किंवा आपल्या रक्तातील वाढलेलं साखरेचं प्रमाण आपल्या धमन्यांना आणि हृदयाला थेट नुकसान पोहोचवू शकतं का? आणि याला आपण सायलेंट अटॅक सुद्धा म्हणू शकतो का? यावर सोप्या भाषेत जरा माहिती द्यावी. हा खूप महत्त्वाचा आणि कॉमन प्रश्न आहे. तुमच्या आईवडिलांना ब्लड शुगर असेल किंवा दोघांपैकी एकाला ब्लड शुगर असेल, तर तुम्हाला ब्लड शुगर होण्याची शक्यता डेफिनेटली जास्त असते. स्पेशली समजा त्यासोबत तुम्ही लाईफस्टाईल तुमची खराब असेल, डाएट चांगलं नसेल किंवा लॅक ऑफ एक्सरसाइज असेल, तर तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता डेफिनेटली जास्त असते. दुसरा मिसकन्सेप्शन असा असतो की माझी ब्लड शुगर थोडीशीच जास्त आहे किंवा मला त्या डायबिटीजचे काही सिम्प्टम नाही आहे, तर मी आत्तापासून औषधं का घ्यावी? किंबहुना मी आत्तापासून घेतली तर मला ती लाँग टर्म घ्यावी लागतील आणि मला त्या ड्रग्सचे साईड इफेक्ट होतील असं लोकांना वाटतं आणि म्हणून ते ट्रीटमेंट अव्हॉइड करतात. तर इथे आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डायबिटीज ह्याला आम्ही सायलेंट किलर असं म्हणतो. त्याचं कारण असं आहे की वाढलेली ब्लड शुगर तुमच्या व्हेसल्सचं लायनिंग असतं, ज्याला आम्ही एंडोथेलियम म्हणतो, त्याला ती कंटिन्युअसली डॅमेज करत राहते आणि ही प्रोसेस कितीतरी वर्ष चालते. आणि 5-10 वर्षानंतर जेव्हा ते व्हेसल्स खूप जास्त डॅमेज होतात, तेव्हा पेशंट हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक किंवा पायाची नस बंद झाल्यामुळे गँग्रीन अशा कॉम्प्लिकेशननी प्रेझेंट होतं. तर तुम्हाला सिम्प्टम नाही आहे तर तुम्ही औषध घ्यायला नाही पाहिजे, हा कन्सेप्ट चुकीचा आहे. बरेचदा हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे समजा 50 वर्षाचा पेशंट आला, ज्याला हार्ट अटॅक आलेला आहे, त्यावेळेस त्याचं ब्लड शुगर चेक केल्यानंतर लक्षात येतं की त्याला डायबिटीज आहे. तर हे डायबिटीज त्याला त्या दिवशी नाही झालं आहे, ते त्याला बऱ्याच वर्षांपासून त्याच्या बॉडीमध्ये हाय ब्लड शुगर आहे आणि इव्हेंच्युअली त्याच्या कॉम्प्लिकेशनमुळे म्हणजे हार्ट अटॅकमुळे तो प्रेझेंट झाला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सिम्प्टम नसले पण तुमची ब्लड शुगर वाढलेली असेल, तरी तुम्ही ड्रग्स कंटिन्यूअस घेणं आणि ब्लड शुगर कंट्रोल करणं हे नितांत गरजेचं आहे. आणि या पुढील प्रश्न माझा डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर संकेत पेंडसे यांच्याकरता. डॉक्टर, आपण बरेचदा टाईप 1, टाईप 2 डायबिटीज बद्दल ऐकतो आणि त्याचसोबत गर्भावस्थेत होणाऱ्या मधुमेहाविषयी सुद्धा ऐकलेलं आहे. कृपया आमच्या श्रोत्यांना याच्या लक्षणांविषयी सांगाल? याबद्दल पूर्ण तपशीलवार आणि त्याचसोबत याचं निदान कसं करता येईल यावर कृपया माहिती द्यावी. हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. डायबिटीजचे अनेक प्रकार असतात, बट जे सर्वात कॉमन असतात त्यामध्ये टाईप 2 डायबिटीस आहे, जे सर्व डायबिटीसमध्ये जवळपास 90% पेशंट्समध्ये बघितलं जातं. त्यानंतर टाईप 1 डायबिटीस आहे आणि गर्भावस्थेत होणारा डायबिटीस आहे. टाईप 1 डायबिटीस हा एक ऑटोइम्यून डिसीज आहे. युजुअली लहान मुलांमध्ये आढळतो, पण मोठ्यांमध्ये सुद्धा ह्याची सुरुवात होऊ शकते. पण जनरली अशी समज आहे की 1 ते 18 वर्षाच्या वयामध्ये हे सर्वात कॉमनली आढळतं. यामध्ये अचानक लहान मुलांची तब्येत बिघडते, त्यांना त्यांना वजन कमी होणे, वारंवार तहान लागणे, सारखं लघवीला जाणे, कुठले इन्फेक्शन होणे आणि पोट दुखून उलट्या होणे, ज्याला आम्ही कीटोन्स किंवा कीटोॲसिडोसिस असं म्हणतो. ही एक गंभीर कंडिशन असते, ज्याला डायबिटिक कोमासुद्धा म्हणतात. यामुळे बऱ्याच लहान मुलांमध्ये टाईप 1 डायबिटीसचा आजार आढळतो. टाईप 2 डायबिटीसबद्दल बोलायचं झालं तर अधिकांश लोकांमध्ये ह्याचे काहीही लक्षण आढळत नाही. म्हणजे पेशंट्स जनरल चेकअप करतात, काही दुसऱ्या आजारामुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. होऊ शकतं त्यांची डोळ्याचं ऑपरेशन होतं आहे, गुडघ्याचं ऑपरेशन होतं आहे, त्यामध्ये सर्व चाचण्या होतात आणि त्यांचं डायबिटीस समोर येतं.
आणि काही लोकांमध्ये वजन कमी होणे, इन्फेक्शन्स, खूप तहान लागणे आणि खूप जास्त भूक लागणे असे लक्षणसुद्धा आढळू शकतात. गर्भावस्थेत होणारा जो डायबिटीस असतो तो थोडा वेगळा असतो. जनरली जे गर्भावस्थामध्ये जे बदलाव शरीरात होत असतात, ज्यामध्ये बरेच नवीन हार्मोन्स तयार होतात, ते हार्मोन्स प्राकृतिक असतात. त्या हार्मोन्समुळेच बाळाची वाढ होते. पण त्या हार्मोन्सची संख्या इतकी जास्त असते की त्याच्यामुळे काही लोकांचं ब्लड शुगर आणि अन्य आजारसुद्धा गर्भावस्थेत आढळू शकतात. सहसा कॉमनली 6 ते 7व्या महिन्यात हा आजार आढळतो, जेव्हा ब्लड शुगर वाढायला लागते आणि जशी डिलिव्हरी होते ती ब्लड शुगर नॉर्मलाइज होते. या गर्भावस्थेतल्या शुगरला कंट्रोल करणं अतिशय आवश्यक आहे, कारण की ते बाळाच्या ग्रोथला अफेक्ट करू शकते आणि आईला सुद्धा पुढे जाऊन नेहमीसाठी डायबिटीस व्हायची शक्यता असते. म्हणून ह्याचं निदान करणं आवश्यक आहे. यापुढील माझा प्रश्न कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर इर्शाद पठाण यांच्याकरता. डॉक्टर, उदाहरण समजा आपण घेतलं की एक मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादी व्यक्ती जिचं वय सुमारे 40 वर्ष आहे आणि जिला आपल्या संपूर्ण शरीराची तपासणी जर करायची असेल, शरीराचं आरोग्य जाणून घेण्यासाठी, तर ती एक तपासणी कुठली असायला हवी? आणि त्याचसोबत समजा हृदयविकाराचा शोध लवकरात लवकर लावायचा असेल, तर कुठली तपासणी किंवा कुठल्या चाचण्या करायला हव्या? याविषयी कृपया आम्हाला माहिती द्यावी. तो आपका जो सवाल है कि कोई एक टेस्ट बताइए जिससे हमको ये समझ में आता है। वो टेस्ट ये है कि आपके शरीर में अंदरूनी शुगर कितने दिनों से पनप रही है या कितनी बड़ी हुई है, ये समझने के लिए। इसका एक सिंपल टेस्ट ही नाम है HbA1c। HbA1c यानी कि ग्लाइकोसाइलेटेड हीमोग्लोबिन। नॉर्मली हमारे शरीर में जो शुगर है पूरी टोटल मिला के ये 5 मिलीग्राम है, लेकिन जब भी हम कुछ खाते रहते हैं तो हमारी शुगर कम ज़्यादा बढ़ते जाती है, फिर कम होती है, इंसुलिन के रिसेप्टर के हिसाब से उसको कम होती है, फिर बढ़ती है। So it is an average last 3 month recording of sugar which is in the form of HbA1c. It should be less than 5.7. जिस भी व्यक्ति का अगर ये 5.7 के ऊपर है तो उसे हम बोलते हैं कि प्री डायबिटीज़ है, और जिसका 6.4 के ऊपर है उसे हम डायबिटीज़ घोषित करते हैं। तो हमें पकड़ना है कि आपकी शुगर बढ़ने के कगार पे है क्या। तो HbA1c एक अच्छा टेस्ट है कि अगर कोई मुझे पूछे कि सर सबसे सस्ता, सुंदर, टिकाऊ अगर कोई टेस्ट है, सिर्फ एक टेस्ट बताइए जिससे मुझे मेरी अंदर की मेटाबॉलिक कंडीशन समझ में आए, तो उसके लिए मैं एक फास्टिंग ब्लड शुगर कहना चाहूँगा कि अगर आप आपका फास्टिंग ब्लड शुगर कराइए, नॉर्मली ये रेंज 85 टू 100 होती है, 100 के ऊपर आपको प्री डायबिटिक घोषित कर दिया जाता है। मेरे हिसाब से इट शुड बी लेस देन 85। अगर आपका फास्टिंग शुगर लेस देन 85 है तो आपके लीवर के अंदर ग्लाइकोजन स्टोर बेटर है, ज़्यादा ग्लाइकोजन स्टोर नहीं है, आपकी मेटाबॉलिक कंडीशन अच्छी है, आपके कॉर्टिसोल मेंटेन करने की क्षमता अच्छी है, और आपका बॉडी सुबह सुबह शुगर स्पाइकिंग या शुगर हाई नहीं कर रहा, और आप बेटर मेटाबॉलिकली फिट हो। तो मैं हर व्यक्ति को ये 2 टेस्ट बिल्कुल बोलूँगा। अगर आप अपना जनरल चेकअप करना चाहते हैं लेकिन पैसे कम है तो सिर्फ 2 टेस्ट कराइए। Fasting sugar, it should be less than 85, and HbA1c, it should be less than 5.7. डॉक्टर, आपण हल्ली बघतोय हे की गृहिणी किंवा नोकरदार महिलांमध्ये मधुमेहाचं प्रमाण फार झपाट्यानं वाढतंय. त्यामागे नेमकं कारण काय असू शकतं? आणि त्याचसोबत स्त्रियांमध्ये होणाऱ्या मधुमेहाची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात का? यावर कृपया आम्हाला माहिती द्यावी. डायबिटीज हा आजार, मधुमेह हा आजार बायकांमध्ये, पुरुषांमध्ये, लहान मुलांमध्ये सगळ्यांमध्ये वाढत चालला आहे. बायकांमध्ये वाढण्याचं कारण एक तर लाईफस्टाईल चेंजेस राहू शकतं. कारण की आज पर्सनल लाईफबरोबर त्यांना प्रोफेशनल लाईफ पण सांभाळायची असते. त्याचं स्ट्रेस, तणाव, नाहीतर मग बरोबर जेवण संतुलित नसणं, मग व्यायामाचा आपल्या लाईफस्टाईलमध्ये इन्कॉर्पोरेशन नसणं, या सगळ्या गोष्टींमुळे डायबिटीजचा रिस्क बायकांमध्ये वाढतो. दुसरी गोष्ट, आजकाल PCOS हे सगळं आजार पण बायकांमध्ये वाढत चाललं आहे. त्याचं एक कारण लठ्ठपणा आहे. त्याच्यामुळे पण डायबिटीज वाढण्याची शक्यता वाढते. बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये म्हटलं तर डायबिटीजचे लक्षणं काय? तर कॉमनली जे असतात ते असतं तहान जास्त लागणे, लघवी जास्त होणे, अचानक वजन कमी होणे, हे कॉमन लक्षण आहेत. बायकांमध्ये स्पेसिफिकली राहू शकतात ते युरिनरी इन्फेक्शन राहू शकतं, वजायनल कॅन्डिडल फंगल इन्फेक्शन येऊ शकतं, वजायनल इचिंग वगैरे, हे सगळं कॉमन लक्षणं आहेत बायकांमध्ये.
दुसरी गोष्ट म्हणजे पिरियड्स इरेग्युलॅरिटी जर असली तर डायबिटीस चेक नक्की करावा. नंतर बायकांमध्ये इन्फर्टिलिटीचा त्रास, नाहीतर प्रेग्नन्सी झाल्यानंतर मिसकॅरेज, ॲबनॉर्मल बेबी या सगळ्या जर गोष्टी असतील, डायबिटीसचं लक्षण राहू शकतं. डॉक्टर विराग, या पुढील प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो. कार्डिओ किडनी लिव्हर मेटाबॉलिक रोग म्हणजे नेमकं काय आणि हृदयविकाराच्या रुग्णांना हा चिंतेचा विषय का बरं आहे? याचं मधुमेहाशी सुद्धा काही घेणं देणं आहे का? परत हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कार्डिओ किडनी मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे ही एक नवीन टर्म 2023मध्ये अमेरिकन हार्ट असोसिएशननी फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस केली. तर हे समजण्यासाठी आपल्याला हे माहीत असायला हवं की आपल्या बॉडीमधले जे मेजर ऑर्गन्स आहेत, जसं हार्ट, किडनी, ब्रेन, हे इंडिपेंडेंटली काम करत नाहीत. हे एकमेकांसोबत काम करतात. त्याच्यामुळे एका ऑर्गनमध्ये काही डिसीज निर्माण झाला किंवा डॅमेज झाला तर दुसरे ऑर्गनसुद्धा अफेक्ट होतात. कारण हे सगळे ऑर्गन्स इम्पॉर्टंट आहे आणि एकाला आजार झाला तर दुसऱ्याला पण तो होऊ शकतो. तर ह्याला म्हणतात कार्डिओ किडनी मेटाबॉलिक सिंड्रोम. आणि मेडिकल सायन्सला आता हे वेल एस्टॅब्लिश्ड फॅक्ट माहिती आहे की ह्याचे सगळे आजार आहेत, स्ट्रोक्स, हार्ट अटॅक्स, किडनी फेल्युअर, ह्यांचे कॉमन रिस्क फॅक्टर्स असतात, ज्याला आपण मेटाबॉलिक रिस्क फॅक्टर्स असं म्हणतो. जसं ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी, डायबिटीज, हायपरटेन्शन, स्मोकिंग, अल्कोहोल. आणि ह्याच्या सगळ्यांमध्ये डायबिटीज सगळ्यात मेजर रिस्क फॅक्टर आहे. म्हणजे अनकंट्रोल शुगरमुळे पेशंटला हार्ट अटॅक तर होतातच, पण इव्हेंच्युअली पेशंटला स्ट्रोकही होऊ शकतो, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजही होऊ शकतो. तर आजकाल डॉक्टर ह्या आजारांचं ट्रीटमेंट करताना कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच यूज करतात. म्हणजे शुगर फक्त कमी करणं हा त्याचा हेतू नसतो, तर त्यासोबत सगळे रिस्क फॅक्टर्सला सोबत ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करतो. जसं पेशंटचं BP पण कमी करायला पाहिजे, पेशंटचं कोलेस्ट्रॉल पण कमी करायला पाहिजे. तर हा कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच घेऊन आपण पेशंटला ट्रीट करतो. म्हणून ह्याला एक अम्ब्रेला टर्म म्हणून यूज केली आहे, दॅट इज कार्डिओ किडनी मेटाबॉलिक सिंड्रोम. या पुढील प्रश्न माझा डॉक्टर संकेत पेंडसे यांना आहे. डॉक्टर, मधुमेहाशी संबंधित भावनिक आणि मानसिक पैलूंबद्दल कृपया आम्हाला समजावून सांगू शकाल का? हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की हल्ली आम्ही जे बघतो की डायबिटीसचे बरेच पेशंट्सला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा मेंटल इलनेस किंवा ज्याला आपण डिप्रेशन किंवा काही डायबिटीज डिस्ट्रेस म्हणतो. म्हणजे डायबिटीज झाल्यामुळे जे मनावर दडपण येतं, असं वाटतं की आता माझं काय होईल, याची इतकी धास्ती, इतकी भीती बसून जाते की त्यामुळे ते ऑलमोस्ट डिप्रेशनमध्ये पण लँड होऊ शकतात. त्यांना कधी-कधी सायकोलॉजिकल सपोर्ट किंवा सायकॅट्रिस्ट कन्सल्टेशनची पण गरज पडते. तर ह्याचं प्रमाण आजकाल आम्ही अत्यंत जास्तीत जास्त पेशंट्समध्ये बघतोय. आणि ज्या पेशंट्समध्ये कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होतात, ज्यांना काही माहिती असते की त्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीसमुळे काही अपघात झालेला आहे, जसं हार्ट अटॅक किंवा कोणाची मृत्यू झाली, तर त्यांच्यामध्ये ती भीती अजून निर्माण होते. जे लोकं सोशल मीडियावरून चुकीची माहिती घेतात, ज्याच्याबद्दल डायबिटीसची अजून भीती त्यांच्या मनात बसते, या पेशंट्समध्ये सुद्धा डायबिटीस डिस्ट्रेस आम्ही खूपदा बघतो. आणि डिस्ट्रेस एकदा सुरू झाला किंवा डिप्रेशनचं फीलिंग आलं, जो स्ट्रेस डेव्हलप होतो त्यामुळे सुद्धा ब्लड शुगरची लेवल वाढते. म्हणजे डायबिटीसमुळे स्ट्रेस डेव्हलप होतो आणि त्या स्ट्रेसमुळे जे हार्मोन चेंजेस होतात त्यामुळे परत डायबिटीस वाढतो आणि पेशंट या चक्रमध्ये फसलेला राहतो. तर ह्याला ब्रेक करण्यासाठी त्याला काउन्सिलिंग करणं अतिशय आवश्यक आहे. त्याला प्रॉपर माहिती देणं आवश्यक आहे की कॉम्प्लिकेशन्सची रिस्क आपण कशी कमी करू शकतो. आणि आता हे आजच्या आधुनिक दुनियामध्ये कॉम्प्लिकेशन्सला ऑलमोस्ट जवळजवळ 100% पण प्रिव्हेंट करता येतं, जर का आपण रेग्युलर चाचण्या करत राहिलो, काही कॉम्प्लिकेशन्सला प्रिव्हेंट किंवा डिले करायची औषधं उपलब्ध आहे ते घेत राहिलो, तर आपण प्रॉपरली कॉम्प्लिकेशन्सहून दूर राहू शकतो. त्याचप्रमाणे काही इतर कारणांमुळे सुद्धा मेंटल आजार किंवा डिप्रेशन पेशंट्समध्ये आढळतं आणि त्यामुळे सुद्धा पेशंट्सची ब्लड शुगर खूप वाढू शकते. तर हे माहिती पेशंट्सला असणं आवश्यक आहे, कारण की बरेचदा पेशंट्स डॉक्टरला सांगतात की मी खूप नियमितपणे आहार पालन करतो किंवा करते, मी रोज एक्सरसाइज करते, कधीच गोळ्या विसरत नाही, तरी माझी शुगर का वाढलेली असते. तर त्यामागे काही पेशंट्समध्ये डिप्रेशन किंवा स्ट्रेस हे कारण आढळलेलं असतं. म्हणून त्याला ॲड्रेस करणं खूप आवश्यक आहे. त्याचं निदान करणं आणि कधी-कधी सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करणं सुद्धा आवश्यक पडू शकतं. आणि या पुढील प्रश्न माझा डॉक्टर इर्शाद पठाण यांच्याकरता आहे. डॉक्टर, लैंगिक आरोग्य जसं की इरेक्टाईल डिसफंक्शन हा प्रकार किंवा ही समस्या
मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि हृदयविकाराच्या रुग्णांसाठी एक चिंतेचा विषय आहे. याने हृदयाला सुद्धा धोका होऊ शकतो का? आणि यावर बरेचदा आपण बघतो उघडपणे चर्चा होत नाही. त्यामागे नेमकं कारण काय असू शकतं? मैम, हमारे पास ओपीडी में जब भी कोई पेशेंट आता है तो वो काफ़ी शर्माता है इस बात पे खुल के बात करने के लिए। तो एज ए डॉक्टर हमारी ही रिस्पॉन्सिबिलिटी होती है कि हम उसको पूछते हैं। हालांकि एक क्लोज चेम्बर में उसके जो पार्टनर है उसके साथ में या अकेले में हम हमेशा पेशेंट से ये बात पूछते हैं कि आपकी सेक्सुअल लाइफ कैसी है, बिकॉज ह्यूमन बिहेवियर में ये पूछना बहुत ज़रूरी है। तो अधिकतर हमने ये पाया है कि शुगर वाले मरीज़ में ये वाली प्रॉब्लम ज़्यादा कॉमन है। हम पेशेंट को ये समझाते हैं कि क्यों कॉमन है, लेकिन इसको पहले समझने के लिए ये समझे कि डायबिटीज़ एक वैस्कुलर डिसीज़ है। मतलब वो आपके हर वेसल को इन्वॉल्व करती है। ऊपर सिर के बाल से लेकर पैर के नाखून में जहाँ जहाँ खून पहुँच रहा है, वहाँ वहाँ जो नलियाँ पहुँच रही है, जहाँ खून को वो पहुँचा रही है, तो उसके इनर लाइनिंग जिसको हम एंडोथेलियम बोलते हैं, तो एंडोथेलियम पे इसका एक्शन होता है। डायबिटीज़ में एंडोथेलियम डिसफंक्शन होता है। तो ये डिसफंक्शन यानी कि जहाँ पर नाइट्रिक ऑक्साइड रिलीज होना चाहिए, तो सेक्सुअल हेल्थ में एक मर्द का लिंग का टाइटपना होना ये इम्पॉर्टेंट है। अब जब टाइटपना होने के लिए आपको वहाँ ब्लड सप्लाई इम्पॉर्टेंट है। ब्लड सप्लाई होकर वो थोड़ी देर के लिए रुकना ज़रूरी है, उस समय ये नाइट्रिक ऑक्साइड का रोल आता है। लेकिन जब डायबिटीज़ हो जाता है तो ये वैस्कुलर डिसीज़ होने के लिए नाइट्रिक ऑक्साइड कम हो जाता है और हमारा लिंग का टाइटपना कम हो जाता है, तो आपको निराशा होती है। सेकेंडली, डायबिटीज़ वैस्कुलर डिसीज़ होने की वजह से जहाँ पे आपको खून पहुँचना चाहिए अधिक मात्रा में, तो अथेरोस्क्लेरोसिस मतलब कि ब्लॉकेज वाली बीमारी ज़्यादा कॉमन है। ये ब्लॉकेजेस आपको कहीं भी हो सकते हैं, ब्रेन में, हार्ट में, किडनी में, खास तौर पे लैंगिक ऑर्गन में। तो जब वहाँ पे ब्लड फ्लो कम हो जाता है तब भी आपको ये सेक्सुअल डिससैटिस्फैक्शन या डिसफंक्शन होता है। सेकेंडली, डायबिटीज़ के टाइम पे जो सार्कोपीनिया हो जाता है उस समय आपको हार्मोनल डिसफंक्शन भी होते हैं। तो हमें हमारे ब्रेन को हमेशा ट्रेन करना चाहिए कि ये जो सेक्सुअल डिसफंक्शन है ये ट्रांजिएंट है, ये कंट्रोलेबल है। जब हम डायबिटीज़ को कंट्रोल करेंगे, हम मस्कुलर एक्सरसाइज करेंगे और हम इसको डेली पॉजिटिवली लेंगे, तो आप सेक्सुअल डिसफंक्शन को ट्रीट कर पाओगे खुद ही। इसके लिए गोली की ज़रूरत नहीं होती है और हम ये हमारे पेशेंट को हमेशा डिस्कशन में लेके बात करते हैं। स्पेशली कुछ पेशेंट हमारे नाइट्रेट्स पे रहते हैं, तो जब नाइट्रेट वाले पेशेंट लेते हैं उसमें हम सिल्डेनाफिल नाम की एक गोली है, उसको लेने को अवॉइड करने बोलते हैं, क्योंकि उससे तकलीफ़ें हार्ट के पेशेंट को बढ़ जाती है। तो हर पेशेंट जो नाइट्रेट्स या नाइट्रोग्लिसरीन या नाइट्रोप्रोसाइड टाइप के कुछ मॉलिक्यूल, मोनोट्रेट, सॉर्बिट्रेट, इस टाइप के अगर मॉलिक्यूल पे है तो अपने डॉक्टर से सलाह ले कि वो कोई ऐसी दवाई ना ले जिससे वो इस डिसीज़ को ट्रीट करना चाह रहा है, जैसे कि सिल्डेनाफिल या वायग्रा। तो ये पेशेंट को अपने डॉक्टर की सलाह लेनी चाहिए, ये दोनों गोली साथ में नहीं लेनी चाहिए। या पुढील प्रश्न माझा डॉक्टर केतकी अंबोळकर यांच्याकरता आहे. डॉक्टर, हल्लीचा एक अतिशय ट्रेंडिंग असा विषय आहे की अत्याधिक डाएट कंट्रोल केल्यानं किंवा वजन कमी केल्यानंतर डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो का? आता जसं आधी असं समज होती की डायबिटीज हा इरिव्हर्सिबल आजार आहे, पण जो टाईप 2 डायबिटीज आहे हा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. कारण की टाईप 2 डायबिटीज हा मल्टीफॅक्टोरियल आहे. असं नाही की एकाच गोष्टीमुळे होतं. खूप साऱ्या गोष्टी असतात. वजन, लठ्ठपणा, लाईफस्टाईल प्रॉब्लेम असणं, लॅक ऑफ एक्सरसाइज, स्ट्रेस म्हणा, नाहीतर झोप म्हणा, नाहीतर फॅमिली हिस्ट्री की आई-वडिलांना होता डायबिटीज, त्यामुळे लोकांना डायबिटीज येतो. तर जेव्हा आपण म्हणतो की डायबिटीज रिव्हर्स करायचा आहे, ज्याला आमच्या शब्दात डायबेटिक रिमिशन म्हणतात, ते कसं असतं की सायन्स काय म्हणतंय आता की 15% जर डायबिटीजच्या पेशंटनी वजन कमी केलं, लठ्ठपणा कमी झाला, तर डायबिटीज कंट्रोलमध्ये येऊ शकतो, बीपी कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि कोलेस्ट्रॉल जे LDL कोलेस्ट्रॉल आपण म्हणतो, ते पण कंट्रोलमध्ये येऊ शकतं. तर याच्यात आहार हा खूप मोठा त्याच्यातला भाग असतो की कारण की कसं आहे जर पेशंटला कसं भूक खूप जर लागली तर जेवण जास्त होतं आणि त्यामुळे पेशंटला कंट्रोल नाही राहत की ते किती खातात आहे. तर ते असे आजकाल आधुनिक औषधं डेव्हलप झाली आहे की जे माणसाचं आहारच कंट्रोल करतात, भूक लागू नाही देत, ज्याच्यामुळे आपोआप लठ्ठपणा कमी होतो आणि त्याच्याच प्रमाणे मग त्यामुळे डायबिटीज, मधुमेह हा आपण कंट्रोल करू शकतो. पण त्याच्यातही कसं असतं की नेहमी पहिली ट्रीटमेंट ही आहार असावी, प्रॉपर डायट, एक्सरसाइज
पेशंटनी नेहमी आपल्या जीवनात आणायला हवं आणि बरोबर झोप असणं, मग नंतर स्ट्रेस कमी राहणं, या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. असं नाही की औषध घेणं ही प्रायमरी ट्रीटमेंट आहे. पहिली ट्रीटमेंट नेहमी डाएट आणि लाईफस्टाईल आणि बाकीच्या औषध गोळ्या हे नेहमी सेकंडरी ट्रीटमेंट असतात. पण आजच्या या कार्यक्रमाच्या समारोपाच्या आधी आपल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे की आपले लाखो श्रोते जे हा कार्यक्रम बघतात आहेत त्यांच्याकरता समजा एक संदेश द्यायचा असेल किंवा त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी जर काही माहिती द्यायची असेल, काही सल्ला द्यायचा असेल, तर तो सल्ला काय असणार? डॉक्टर विराग, सर्वप्रथम आपल्याकडनं ऐकायला आवडेल. मला हा मेसेज द्यायचा आहे की एक्सरसाइज सगळे लोक करतात, पण एक्सरसाइज म्हटलं की भारतीयांमध्ये वॉकिंग, सायकलिंग आणि फार तर फार स्विमिंग ह्याच गोष्टी कॉमनली केल्या जातात. पण मी म्हणेन की ॲटलीस्ट 15 मिनिट्स 5 डेज अ वीक तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज म्हणजे मसल बिल्डिंग एक्सरसाइज ह्याच्यात ॲड केलं पाहिजे. ह्याचे खूप सारे फायदे आहेत. ह्याचे मेंटल हेल्थ, तुमची सेक्शुअल हेल्थ, ओव्हरऑल मेटाबॉलिक हेल्थ ह्यामुळे इम्प्रूव्ह होईल. डॉक्टर संकेत, आपल्याकडून सुद्धा आमच्या श्रोत्यांकरता काय सल्ला असणार आहे? जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो ओव्हर न्यूट्रिशनचा आहे, म्हणजे लठ्ठपणा. तर आपण सहजपणे लठ्ठपणाला कसं ओळखू शकतो? आपलं वेस्ट सर्कम्फरन्स म्हणजे कमरेची जी गर्थ आहे, पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरच्या वरती आहे आणि महिलांमध्ये 80 सेंटीमीटरच्या वरती आहे. तर आपल्याला लठ्ठपणा आहे. लठ्ठपणाने बरेच कॉम्प्लिकेशन्स आणि अनेक बिमारी जसं की डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉल अशा गंभीर अवस्था आपल्याला होऊ शकतात. आणि अशा सोप्या पद्धतीने आपण लठ्ठपणा ओळखू शकतो आणि डॉक्टरसोबत संपर्क साधू शकतो. डॉक्टर इर्शाद, आपल्याकडनं ऐकायचं आहे आमच्या श्रोत्यांच्या निरोगी आयुष्याकरता आपला सल्ला काय असणार? जितनी भूख है उतना ही खाओ। ज़बरदस्ती में खाना अच्छा लग रहा है इसलिए खाते मत जाओ। खाने को कंट्रोल में रखो और HbA1c नाम की टेस्ट साल में 2 बार मिनिमम करो, अगर आप डायबिटिक नहीं हो तो भी। आणि या पुढील मेसेज डॉक्टर केतकीकडनं ऐकूयात. डायबिटीस पेशंटनी प्लेट मेथड ही आपल्या आहारात अंमलात आणावी. प्लेट मेथड म्हणजे काय? 50% म्हणजे अर्धं ताट तुमचं व्हेजिटेबल्स, सलाड्सनी भरलं पाहिजे. 1/4 जे आपलं आहे प्लेट, त्यात तुमचा प्रोटीन इंटेक पाहिजे. मग 1/4 प्लेटमध्ये तुमचा कार्बोहायड्रेट इंटेक पाहिजे. आणि त्याचसोबत मधुमेह संबंधी जी काही माहिती आपण सगळ्यांनी दिली आहे त्याकरता खरंच आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. त्याचसोबत मधुमेह आणि त्याच्या व्यवस्थापनाविषयी आपल्याला समजा अधिक माहिती हवी असेल तर फेसबुकवर डायबिटीज पर चर्चा या आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. त्याचसोबत डायबिटीज पर चर्चा हा पेज ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे. लॉग इन करायला विसरू नका. आजच्या या कार्यक्रमात एवढंच, पण लवकरच भेटूया एका नवीन पॅनल सोबत. तोवर आमच्या सोबत रहा. धन्यवाद.